नमस्कार मित्रांनो. की कोणताही अवॉइडेबल लॉसेस जर जात असेल, संस्थेचा फक्त लॉस नसतो, तो लॉस ग्लोबल असतो. म्हणून मी साधारण कालच्या 2-3 जे काही घडामोडी झाल्या देशात ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवत आहे. तर काय आहे की आता सध्या CBG जर प्लॅन तुम्ही केला तर सेंटरचे 2 कोटी रुपये मिळतात आणि स्टेट गव्हर्नमेंटचे महाराष्ट्रामध्ये 75 लाख रुपये मिळतात. म्हणजे दोन्ही मिळून 2,75,00,000 रुपये प्रति TPD आपल्याला मिळतात. म्हणजे साधारण आपण तुम्ही 12 टनाचा जर प्लांट टाकला तर साधारण सबसिडीज जवळजवळ 33 कोटी होऊन जाते. मग आता बऱ्याचशा लोकांच्या मनात प्रश्न आहेत की आमच्याकडे इन्सुलेशन बॉयलर आहे, मग आम्ही कशासाठी हा टाकायचा. तर इन्सुलेशन जरी बॉयलर असला तरी हे लॉसेस आहेत. म्हणजे साधारण हे 3 PH आपण ज्यावेळी स्पेंटवॉश बॉयलरमध्ये जळतो त्यावेळी होतं काय की आतल्या बॉयलरच्या ट्यूबा वगैरे खराब होतात, बरेचसे पार्ट्स खराब होतात, मेंटेनन्स भयानक असतो. मग हा सगळा आपण अवॉइड करू शकतो. तर आपण काय करायचं आहे की साधारण जे बायोइंधन पेंटवॉश जर झाला तर त्याचा PH साधारण 7च्या पुढं असतो. त्यामुळे बॉयलरच्या ट्यूबाला काही हानी होत नाही. दुसरं की बऱ्याचशा लोकांनी सांगितलं की GCV कमी होतो, तर GCV कमी होत नाही असं माझ्या अनुभवातून आलं आहे. आता जे आमच्याकडे पावडर आहे त्या पावडरचा GCV जो 2800 आसपास असतो. आता साधारण नंतर आपण ज्यावेळी इन्सुलेशन बॉयलरमध्ये जाऊ तर त्यातलं बरंचसं कार्बन कमी होऊन तो GCV 2800 म्हणजे साधारण तुमचा 1800च्या आसपासच जाऊन जाईल. तिसरं काय लोकांच्या मनात येतं की जर बायोमिथर स्पेंटवॉश असेल तर ते ब्रिक्स वाढत नाही, त्याचा ब्रिक्स आपला 40च्या आसपासच राहतो, तो 50च्या पुढं जात नाही. तर अशा प्रकारचे गैरसमज आहे. तर तो असं काही नाही, आम्ही त्याला 50च्या पुढं पण ब्रिक्स घेऊन गेलेलो आहे. काय करायला लागतं, DG कॉलम हा जो असतो आपल्या म्हणजे गॅस निघतो त्याचं टेम्परेचर आपलं एक 80च्या 85च्या आसपास ठेवलं तर त्याच्यातले गॅसेस निघून जातात. जे बायोमिथेन स्पेंटवॉश बनवताना बायोगॅसमध्ये गॅसेस बनलेले असतात ते निघून जातात. आता हे जे गॅसेस निघून गेल्यानंतर काय होतं की ME प्लॅन्टमध्ये मल्टीप्युटी ऑपरेटरमध्ये की व्हॅक्यूम पंप असतात. व्हॅक्यूम पंप डिझाईन कशासाठी असतात की आतील जी स्टीम आहे ती सिस्टीममधली ओढून घ्यायसाठी डिझाईन असतात. मग साधारण आपण बघितलं की आपण ज्यावेळी बायोमिथर स्पेंटवॉश येतो त्यावेळी त्यामध्ये काय होतं की ज्यावेळी बॉईल होतं ते स्पेंटवॉश त्यावेळी वेपर तर तयार होतात, स्टीम तयार होते आतमध्ये, कंडेन्सेट तयार होतं. म्हणजे आणि दुसरं म्हणजे होतं की त्याच्यामध्ये गॅस पण येतो. त्यामुळे व्हॅक्यूम पंपावरती लोड 3 पट वाढतो. म्हणजे साधारण जर त्यामुळे व्हॅक्यूम पंप आपले सक्षम नसतात. त्यामुळे काय होतं की व्हॅक्यूम येत नाही. व्हॅक्यूम येत नसल्यामुळे ब्रिक्स येत नाही. जर आपण जे आपण ME प्लॅन्टमध्ये घालतोय तिथं टेम्परेचर 80-85च्या पुढे गेलो तर काय होतं की त्याच्यातले गॅसेस निघून जातात. मग फक्त ME प्लॅन्टवरती लोड काय राहतो, फक्त आतल्या व्हेपर ओढून घ्यायचा लोड राहतो. त्यामुळं मग तो आरामशीर तुमचा ब्रिक्स 50च्या पुढे येतो. त्यामुळे जळायसाठी काय प्रॉब्लेम नसतो, कारण हायली न्यूट्रिशियस गोष्ट आहे स्पेंटवॉश. आणि हे आपण जी त्याच्यापासून गॅसची पोटेन्शियल खूप आहे गॅस बनवायचं. तर आपण सध्या दोन्ही पण करू शकतो. म्हणजे जरी इन्सुलेशन बॉयलर असला तरी बायोमिथर स्पेंटवॉश आपला बॉयलरमध्ये जळू शकतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही कुठलेही. आणि दुसरं म्हणजे काय होतं की हे केल्यामुळं स्टीम कंडेन्सर म्हणजे आपलं जे कंडेन्सेट असतं ME प्लॅन्टचं त्या कंडेन्सेटचा PH राहतो 7च्या पुढं PH असल्यामुळं तो हँडलिंगसाठी आपण कुठेही आपण त्याला थोडीशी ट्रीटमेंट देऊन कूलिंग टॉवरमध्ये पण वापरू शकतो. त्याची जी ॲश निघते ती स्टिकी नसते म्हणजे आतमध्ये बॉयलरमध्ये. त्यामुळे इन्सुलेशन बॉयलरमध्ये एक मोठा लेअर येतो ट्यूबच्या बाजूनं आणि आपली बॉयलर एफिशियन्सी खूप कमी होऊन जाते. तर ही ॲश असते ही स्टिकी नसते, कारण त्याच्यातनं बऱ्याचशा प्रकारे कार्बन हा बायोमिथेनेशन ज्यावेळी बायोमिथेन बनत असतो त्यावेळी बॅक्टेरियाने खाल्लेला असतो. त्यामुळं ती ॲश स्टिकी नसते आणि ती बॉयलर ट्यूबवरती पण डिपॉझिट होत नाही आणि त्यामुळं बॉयलर एफिशियन्सी पण वाढते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय की जी ॲश असते ते ॲशचं पोटॅश पण वाढतं त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे हे जी स्कीम आलेली आहे याचा आपण पुरेपूर वापर करून आपला जे सर्वच आहे सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. बॉयलरची झीज वाचवू शकतो, चांगल्या प्रकारचं कंडिशन मिळवू शकतो. पुन्हा आपल्या हायली न्यूट्रिशियस गोष्ट आहे त्या आतमध्ये ज्या प्रोटीन्स वगैरे भरपूर प्रमाणात आहे त्याचं आपण कन्व्हर्जन गॅसमध्ये करू शकतो.
आणि आपण अशा प्रकारे बराचसा डिस्टिलरीमधला लॉस आपण वाचवू शकतो. तर ज्यांच्याकडं बायोमेथड त्यामुळं ज्यांच्याकडं बायोमेथड स्पेंटवॉश आहे किंवा इन्सुलेशन बॉयलर आहे त्यांनी पण या योजनेचा लाभ घ्यावा आणि ज्यांच्याकडं नाही त्यांनी पण योजनेचा लाभ घ्यावा. हे माझं वैयक्तिक म्हणणं, मी जे अनुभवातनं मला जाणवलं त्याबद्दल मी बोलत आहे. थँक्यू.